वर्ष झाले विनावेतन काम करतो आहे। आज शेवटच्या टोकाला निर्णय करून मी माझ्या कुटुंबासहित माझ्या संपूर्ण स्टाफ सहित इथे उपस्थित आहे। मायबाप सरकारला एकच विनंती आहे, या पोटच्या पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलो आणि अगदी वयस्कर माझ्या बापाला सुद्धा मी गमावलं। माझे बाबा असताना मी पगारावर नाही आलो। आज सुद्धा माझी आई शेतात कष्ट करते, काम करते। फक्त मला एवढंच म्हणायचंय, प्रत्येक वेळी माझी बायको म्हणायची तू काय केलं माझ्यासाठी, तू काय केलं माझ्यासाठी। अक्षरशः माझ्या मुलांनी, माझ्या बायकोंनी यावेळी बाहेर काढलं, बरं तू पगार आणू नको, आमच्या समाधानासाठी तू मुंबईला जा। मी दोन तीन दिवस आहे माझ्या मागून ते मला न सांगता मुंबई माझ्या मैदानावर आले। पगार होऊ दे न होऊ दे, तू माझ्या कुटुंबासाठी जगतो आहेस, लढतो आहेस। आम्ही तुझ्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये सहभागी होतो। माझा मुलगा तापानं पणपणतो, बाबा रे तुला ताप आलाय का विचारल्यानंतर म्हणतो बाबा ताप नाही आला मला। खोकलतास गो म्हणलं, खोकलतो का रे तू म्हटल्यानंतर हात धरून खोकलतो, मला खोकला नाही, मी नाटक करतो म्हणतो। या पाचवीतल्या मुलाला जर समजत असेल तर या मायबाप सरकारला मायबाप कशाला म्हणायचं। मी कुणालाही दोष देत नाही, या मायबाप सरकारला विनंती आहे या मंचाच्या वतीनं। माझे भगिनी गवळी मॅडम सुरुवातीच्या दिवसापासून आहेत, त्यांच्यावर विश्वास आहे। फक्त मला एवढंच म्हणायचंय, प्रत्येक शिक्षकाला इथं न्याय मिळाला पाहिजे। माझ्या आईला काय सांगू, माझ्या अर्धांगिनीला काय सांगू, 9 पासून 6 पर्यंत क्लास घेते पोटा पाण्यासाठी, कधीही कुठलंही हौस केलं नाही। आम्ही शेवटच्या घटकेला आलेले आहोत, जाईन तर जिवंत जाईन पगार घेऊन, नाहीतर माझं काही खरं नाही। इथं चॅलेंज वगैरे देण्याचा प्रकारच नाही। आम्ही एवढं खचलोय की आता पुढे जगता येणार नाही, लढता येणार नाही। कारण पोटाचं भूक भागवत असताना प्रपंचाला, या बायकोला, या आईला, मुलांना एक शब्द दिलेला आहे, आशेवर आजपर्यंत हे गाडा रेटत आलेले आहोत। आम्ही तकबल झालेले आहोत, गवळीतही आम्ही तकबल झालेले, हतबल झालेले आहोत। काहीच असं ठोस नाही, कारण डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवत असताना सुद्धा तिथं भेदभाव करावं लागत नाही, शिक्षक कुठलेही करत नाहीत। अनेक शिक्षकांमध्ये जाती निर्माण केले, जाती एवढे आहेत, 2000 पूर्वीचे, 2000 नंतरचे, घोषित असतील, अघोषित असतील, टप्प्यावरचे असतील, असे अनेक जात आमच्यामध्ये निर्माण केले, फक्त 20 कालवण्याचं काम करत आहेत। आम्हाला कुठल्याही शासनाला दोष द्यायचं नाही, अख्खं महाराष्ट्र सोसतोय, महाराष्ट्र पाहतोय। 20 वर्षापासून हेच धंदे केलेले आहेत। आम्ही कुठल्याही शासनाला इथं मंचाला अडचणीत येईल, माझे शिक्षक बांधव उपाशी राहतील असे कोणीही बोलणार नाही, मी सुद्धा बोलणार नाही। अगदी शासनाला तुमच्या वतीने दंडवत घालतो मी, फक्त रोजीरोटीचा विषय मिटवावा, कायमचा विषय मिटवावा, एवढं बोलून मी थांबतोय। धन्यवाद। आपले सगळे प्रेक्षक जे आहेत ते यावेळी आपला शो पाहत आहेत। आपण पाहिलं या ठिकाणी तर त्या एका शिक्षकाने आपल्या शब्दातून आपल्या मनातली जी सगळी दुःख आहे त्याला वाट करून दिली आहे। इथे बसणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। एवढे सत्ताधारी आले, विरोधक आले, सगळे नेते मंडळी आले, प्रत्येक जण इथे येऊन भेटी देऊन गेला, भाषण ठोकून गेले।